मागच्या भागात आपण पाहिलं की सान्वी राजवीरला शांत पण ठाम आवाजात म्हणते, तुमच्याशी लग्न करणं हा माझा स्वतःचा निर्णय होता. कृपया स्वतःला या खोट्या अपराधीपणातून बाहेर काढा. ती थोडी थांबली. हे आयुष्य खूप छोटं असतं राजवीर. मग त्याच्याकडे सरळ पाहत पुढे म्हणाली, मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये. इथे कुणाला माहीत आहे का पुढचा श्वास मिळेल की नाही. राजवीर शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. जे काही आहे ते फक्त हा क्षण आहे, ज्यात मी आहे आणि तुम्ही आहात. तिने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला. हे क्षण जगायला शिका राजवीर. त्यांना पश्चातापात वाया घालवू नका. राजवीर काही क्षण निशब्द तिच्याकडे पाहत राहिला. मग ओठांवर मंद स्मित आणत त्याने फुलांचा गुच्छ तिच्या समोर धरला. तू आयुष्यात आल्यापासून ना सान्वी, मला पहिल्यांदाच देवाकडे अजून काही वर्ष मागावीशी वाटू लागली आहेत. तुम्हाला जगायचं आहे राजवीर. सान्वीच्या आवाजात नकळत प्रेम उतरलं. राजवीर हलकंसं हसला. जसं एखाद्या लहान मुलाच्या अशक्य हट्टावर मोठी माणसं असतात. मग तिचा हात पकडत म्हणाला, चल नाश्ता करूया. सान्वीने हलकाशा टकटकनंतर दरवाजा उघडला. या. महाजन साहेबांचा भरलेला आवाज आतून आला. तिने दुपट्टा नीट केला आणि हळूच खोलीत प्रवेश केला. महाजन साहेब काही फाईल्सवर सही करत होते. शेखर काका त्यांच्या शेजारी फाईल्सचा गट्टा हातात घेऊन उभे होते. सान्वीला पाहताच दोघेही हलकंसं हसले. आजवर ती महाजन साहेबांच्या खोलीत कधी आलीच नव्हती. तशी गरजच पडली नव्हती. ती शांतपणे खोलीकडे पाहू लागली. भिंतीवर अनेक फोटो आणि मोठमोठे पोर्ट्रेट्स लावलेले होते. महाजन साहेबांनी सही केलेली फाईल शेखर काकांच्या हातात दिली. मग अचानक सान्वीकडे पाहून ते थोडे थबकले. अरे सान्वी, तू? शेखर काका मिश्किल हसले. आत्ताच काय बोलत होतो आपण साहेब? महाजन साहेबांनी पुन्हा सान्वीकडे नीट पाहिलं. डोक्यावर पदर, नम्रपणे झुकलेली मान, संकोचाने खाली गेलेली नजर. तिने कधीच त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलली नव्हती. शेखर काका हसत म्हणाले होते, महाजन साहेब, सान्वीमध्ये घराणेशाही सुनबाईचे सगळे गुण दिसतात. शिक्षित, समजूतदार, सोजवळ आणि इतकी संपत्ती मिळूनही तिच्यात गर्वाचा लवलेश नाही. महाजन साहेबांनीही तेव्हा मान डोलावली होती. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर उदासी उतरली. पण कधीकधी एक टोचणी लागते. आपल्या मुलासाठी आपण हे सुख पैशाने विकत घेतलं आहे आणि पैशाने विकत घेतलेला आनंद कायम टिकत नाही. शेखर काकांनी प्रेमाने सान्वीच्या डोक्यावर हात ठेवला. सान्वी बाळा, या घरात आल्यापासून सगळीकडे उजेड पसरलाय. मग ते शांतपणे बाहेर निघून गेले. ये ना बाळा, तिथेच का थांबलीस? महाजन साहेबांनी हाक मारली. सान्वी हळूहळू त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली. मला माफ करा बाबा. कशासाठी? ते आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. सान्वी अपराधीपणे म्हणाली, आज सकाळी मला तुमच्याशी तसं बोलायला नको होतं. ती पुढे हळू आवाजात म्हणाली, तुम्ही ज्या प्रकारे राजवीरसाठी काळजी करू शकता तशी मी कधीच करू शकणार नाही. महाजन साहेबांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. इकडे बस माझ्याजवळ. ती अलगद त्यांच्या शेजारी बसली. त्यांचा हात हळूवार तिच्या डोक्यावर टेकला. तू खूप निरागस आणि गोड मुलगी आहेस. माहीत नाही तुझ्या आईवडिलांनी तुला कसं वाढवलं असेल. बाबा, सान्वीने हलकेच थांबवलं. हे सगळं नशिबात होतं. मला या घरातच यायचं होतं. तिच्या त्या शब्दांनी महाजन साहेब क्षणभर अस्वस्थ झाले. ते खोल श्वास घेत म्हणाले, राजवीर फक्त 5 वर्षांचा होता जेव्हा माझा मुलगा आणि सून एका विमान अपघातात गेले. सान्वी शांत झाली. त्या दिवशी योगायोगाने राजवीर माझ्याकडे राहिला होता. योगायोग नाही बाबा, सान्वी हळू आवाजात म्हणाली. त्याचं आयुष्य बाकी होतं. महाजन साहेबांच्या डोळ्यात पाणी दाटलं. हो, बरोबर म्हणालीस तू. त्यांनी समोरच्या एका फोटोजकडे बोट दाखवलं. त्या फोटोत एक छोटासा गुटगुटीत मुलगा फुटबॉल हातात घेऊन हसत उभा होता. हा फोटो त्याच वर्षीचा आहे. मग त्यांनी दुसऱ्या फोटोजकडे पाहिलं. आणि हे माझा मुलगा आणि सून. सान्वीने नजर वर केली. राजवीर अगदी आपल्या वडिलांसारखा दिसत होता आणि त्याची आई ही अत्यंत सुंदर आणि रुबाबदार स्त्री होती. महाजन साहेब शांतपणे बोलत होते, पण प्रत्येक शब्दात वर्षानुवर्ष चाचलेलं दुःख मिसळलं होतं. मी खूप प्रयत्न केला सान्वी, राजवीरला आईवडिलांची कमी कधी जाणवू नये म्हणून. घरात नोकर होते, माणसं होती, पण त्याचं प्रत्येक काम मी स्वतः करायचो. त्यांच्या ओठांवर हलकंसं कडू हसू उमटलं. मला वाटायला लागलं होतं की मी यशस्वी झालोय. पण नंतर समजलं, त्या लहानग्या मुलाच्या मनातली पोकळी हळूहळू आजार बनून वाढत होती.
त्यांचा आवाज भरून आला. त्या दिवशी तर मी आधीच मेलो होतो, ज्या दिवशी माझा एकुलता एक मुलगा आणि सून गेले. ते थांबले, पण राजवीरच्या छोट्या छोट्या निरागस गोष्टींनी मला पुन्हा जगायला शिकवलं. आणि मग जेव्हा समजलं की मला जगण्याकडे खेचणारा तोच मुलगा हळूहळू मृत्यूकडे चाललाय, त्यांचा आवाज तुटून गेला. काही क्षण त्यांनी डोळे मिटून स्वतःला सावरलं. मी त्या माळ्यासारखा आहे बाळा, ज्याने स्वतःच्या हातांनी एक छोटंसं रोप वाढवलं, मोठं झाड बनवलं, पण त्याच्या सावलीत बसायचं सुख मात्र त्याच्या नशिबात नाही. खोलीत जड शांतता पसरली. सान्वी मान खाली घालून त्यांच्या वेदना ऐकत होती. तसंच काहीतरी तिच्याही मनात वादळासारखं उसळत होतं. बाबा, तिने अचानक घाबरून मान वर केली. राजवीर स्वतःवर उपचार का करत नाहीये? महाजन साहेबांनी डोळ्यातली ओल रुमालाने पुसली. तो जगण्यालाच कंटाळलाय सान्वी, त्याला स्वतःची पर्वा राहिलेली नाही. मग ते तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाले, पण तुला पाहिलं की त्याच्या डोळ्यात पुन्हा जगण्याची चमक दिसते. एक आशेची ज्योत पेटल्यासारखी वाटते. त्यांच्या आवाजात विनवणी उतरली. तो जगणंच विसरून गेला आहे. त्याला पुन्हा जगायला शिकव सान्वी. ते पुढे म्हणाले, माझ्याकडे जे काही आहे सगळं तुला देईन, सगळं. सान्वीचं मन भरून आलं. तिला तिथे चढावंसं वाटत होतं, पण ती कसंबसं स्वतःला सावरत उठली आणि वेगाने खोलीबाहेर निघून गेली. मात्र स्वतःच्या खोलीत पोहोचेपर्यंत तिचा बांध फुटला. ती पलंगावर कोसळली आणि ढसाढसा रडू लागली. महाजन साहेबांचे शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. तेवढ्यात बाथरूममधून बाहेर आलेल्या राजवीरची नजर तिच्यावर पडली. तो घाबरून पटकन तिच्या जवळ आला. सान्वी, काय झालं? तिचे हुंदके अजून वाढले. सान्वी, बोल ना. त्याने हलकेच तिला सरळ बसवलं. काही नाही. ती घाईघाईने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. पण आता राजवीर अस्वस्थ झाला होता. कोणी काही बोललं का? काही वाईट वाटलं का? घराची आठवण येते? त्याचे सततचे प्रश्न ऐकून ती अचानक चिडून ओरडली. फॉर गॉड सेक राजवीर, काही झालेलं नाही मला. ते ओढतच तो क्षणात शांत झाला. काही क्षण तो शांत तिच्याकडे फक्त पाहत राहिला. मग अचानक उठला आणि दार उघडून बाहेर निघू लागला. क्षणात सान्वीला त्याची जाणीव झाली. ती धावत जाऊन त्याला दारातच थांबवते. कुठे जाताय तुम्ही? तू मला काही सांगत नाहीयेस. मग घरातल्या बाकी लोकांना विचारतो, तो दुखावलेल्या आवाजात म्हणाला. सान्वी त्रासलेल्या स्वरात म्हणाली, मी विनाकारण रडूही शकत नाही का? राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत नाही. आणि पुढच्या क्षणी सान्वी स्वतःलाही न कळता त्याला घट्ट बिलगली आणि पुन्हा रडू लागली. सान्वी, राजवीरने वर्तमानपत्र गुंडाळत तिच्याकडे पाहिलं. ती कपाटात त्याचे कपडे लावत होती. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत होता. ती त्याची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आता स्वतः करत होती. ते पाहिलं की त्याच्या मनात अपराधीपणा दाटून यायचा. स्वतःच्या आनंदासाठी आपण या निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ही भावना त्याला आतून पोखरत राहायची. मग तो स्वतःच्या संपूर्ण प्रेमाने तिच्यावर जीव वाढून टाकायचा. तिची काळजी घ्यायचा, जणू ती काचेची बाहुली आहे, जी कधीही तुटून जाईल. त्याच्या मनात अनेकदा प्रश्न यायचा की मी नसताना सान्वी काय करेल. पण मग तिच्या प्रेमळ वागण्याची आठवण झाली की तो गप्प व्हायचा. आताही तो त्याच विचारात हरवून तिच्याकडे पाहत होता. आणि सान्वी त्याच्या मनातलं काहीच न कळता हसत म्हणाली, ज्यांना कामाची सवय असते ना, ते कधी थकत नाहीत. आणि तुमचं काम करायला तर मला खूप आवडतं. राजवीर हलकसं असला, म्हणजे तू आता बाबांची जागा घेतलीस. लहानपणी तेही माझी सगळी कामं असंच म्हणत करत होते. सान्वी कपाट बंद करत त्याला टेकून उभी राहिली. तिच्या डोळ्यात खट्याळ चमक होती. काय करणार, तुम्ही तर राजे लोक आणि आम्ही तुमच्या छोट्याशा दासी. दासी? राजवीरने आश्चर्याने शब्द पुन्हा उच्चारला. मग मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाला, आम्ही आमच्या दासीला हुकूम देतो की इथे आमच्या जवळ यावं. सान्वी लगेच हसू लागली. हुजुरांना पाय नाहीत का? राजवीर उठत तिच्याकडे येऊ लागला. ती पटकन मागे सरकली. आम्हाला वाटतं हुजुरांचे इरादे काहीतरी धोकादायक आहेत, म्हणून आम्ही इथेच ठीक आहोत. दासी फारच नटखट झाली आहे, राजवीर मुद्दाम गंभीर चेहऱ्याने म्हणाला. सान्वी लगेच हसत उत्तरली, पण तुमच्या इतकी नाही. तिचं उत्तर ऐकून तो उठू लागला. तशी ती घाबरून पटकन म्हणाली, तुम्हाला जे काही आदेश द्यायचे असतील ना, ते लांबूनच द्या. राजवीर तिच्याजवळ येत तिच्या केसांचे बट हलकेच ओढत म्हणाला, इतकी ड्रामेबाज कुठून झालीस तू? सान्वीने नकली भीतीने डोळे मोठे केले.
जे काही शिकले ते सगळं तुमच्याकडूनच. आणि पुढच्या क्षणी ती खळखळून हसू लागली. राजवीर तिच्याकडे पाहतच राहिला. तुझं हसणं खूप सुंदर आहे सान्वी, तो अलगद म्हणाला. सान्वीने लगेच त्याला मागे ढकललं. या हसण्याच्या नादात बरंच काही राहून जाईल. जेवायची वेळ झाली आहे. चल आज आपण जेवायला जाऊ. अजिबात नाही, ती लगेच म्हणाली. मी इतक्या मेहनतीने सगळं बनवलंय. राजवीरने भुवया उंचावल्या. का? घरातले नोकर मेले होते का? सान्वी हसली. राजवीर साहेब, ही छोटी छोटी कामं करणं म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग असतो. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. सान्वी, तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करतेस? कधीकधी त्याच्या आवाजात अविश्वास उतरायचा. सान्वी लगेच नाक मोडत म्हणाली. नाही, फक्त अभिनयच करते. मग मुद्दाम चिडल्यासारखी पुढे म्हणाली. एकतर सगळ्यांनाच माझ्यावर संशय असतो. आणखी कोणाला संशय आहे? राजवीरने विचारलं. ती लगेच सावरली. आणखी कोण असणार? तुम्ही एकटेच पुरे आहात. राजवीर हळूच हसला. मी फक्त माझ्या अविश्वासाला विश्वासाच्या धाग्याने बांधून ठेवायचा प्रयत्न करतोय सान्वी. ती काही बोलणार इतक्या दारावर टकटक झाली. मॅडम, तुमचा फोन आहे, नोकराने येऊन सांगितलं. सान्वीने आश्चर्याने विचारलं. माझा? कोण आहे? अर्जुन साहेब. क्षणात तिचा चेहरा ताणला गेला. जणू ती विसरूनच गेली होती की अर्जुन नावाचा माणूस कधीकाळी तिच्या आयुष्यात होता. ती खोल श्वास घेत म्हणाली, येते. मग राजवीरकडे वळली. तुम्ही फ्रेश होऊन या. हॉलमध्ये येऊन तिने रिसिव्हर उचलला. हॅलो सान्वी. अर्जुनचा बेचैन आवाज कानावर पडला. कशी आहेस? ठीक आहे. तिचा आवाज अगदी साधा होता. आणि तू? ठीक. आणि तू? तो तुझ्याशी नीट वागतो ना? तुला काही त्रास तर नाही? सान्वी उलट शांतपणे म्हणाली. मला काय त्रास होणार? अर्जुन काही क्षण शांत राहिला. तू घरीही आली नाहीस. आई, बाबा, अवनी सगळे तुला खूप मिस करतायत. सान्वीचा आवाज निर्विकार होता. इथे माझं राहणं खूप गरजेचं आहे अर्जुन. थोड्या वेळासाठी तरी भेटायला ये ना. पाहते. ती छोटंसं उत्तर देऊन शांत झाली. अर्जुनचा आवाज अचानक वेदनांनी भरला. मला वाटतं तू माझ्यावर रागावली आहेस सान्वी. तुला कल्पना नाही मी कोणत्या यातनेतून जातोय. हे विचार करून वेडा होतो मी की माझी सान्वी तिथे त्याच्याजवळ आहे. त्याचा आवाज कठोर झाला. माझं मन होतं त्याचा गळा दाबून टाकावा, त्याला संपवून टाकावं. कूल डाऊन अर्जुन, सान्वी सपाट आवाजात म्हणाली. त्यातून काय मिळणार आहे? सगळं तर तुझ्या म्हणण्यानुसारच चाललंय ना. लवकरच शेवटही दिसेल. हो, आता फक्त त्याच दिवसाची वाट पाहतोय. तो थोडा शांत झाला. तू परत कधी येतेस? माहीत नाही. महाजन साहेबांनी इथेच थांबवलंय. काही कामं आहेत. ठीक आहे. तेवढ्यात तिने दुरून महाजन साहेबांना येताना पाहिलं. ती पटकन म्हणाली, अर्जुन तू इथे फोन करू नकोस. बरं दिसत नाही. आणि तिने फोन ठेवून दिला. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. मग स्वतःला सावरत स्वयंपाकघराकडे निघाली. मॅडम, तुम्हाला भेटायला कोणी आलंय? नोकराच्या आवाजाने ती दचकली. ती बागेत फुलांवर नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहण्यात हरवली होती. तिने गेटकडे पाहिलं आणि काठीच्या आधाराने उभे असलेले तिचे बाबा दिसले. बाबा? ती वेड्यासारखी धावत त्यांच्या जवळ गेली. बाबांनी तिला मिठीत घेतलं आणि सान्वी अगदी लहान मुलीसारखी रडू लागली. तुम्ही मला विसरलात? ती हुंदके देत म्हणाली. बाबांनी तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. मी तुला विसरू शकतो का गं? तू माझी सान्वी आहेस. मग काळजीने विचारलं, तू आनंदात आहेस ना? हो. आधी आत या. ती त्यांना घेऊन खोलीत आली. स्वतः त्यांच्यासाठी लिचीचा ज्यूस घेऊन आली. अवनी कशी आहे? तिला घेऊन यायचं ना. ती हट्ट करत होती पण मीच नाही आणलं. का बाबा? मला तिला खूप भेटायचं होतं. ती खरंच उदास झाली. समर आणि बबलूलाही भेटावंसं वाटतंय. एखाद्या दिवशी घेऊन येईन. बाबा तिच्याकडे निरखून पाहत होते. ती अर्जुन किंवा आईचं नावही घेत नव्हती. सान्वीने नजर चुकवली. राजवीर कुठे आहे? बाबांनी विषय बदलला. महाजन साहेबांसोबत बाहेर गेलेत. येतील आता. ती हलकंसं हसली. तुमच्याबद्दल खूप बोलतात. बाबांच्या तोंडून नकळत आशीर्वाद निघाला. देव त्याला दीर्घायुष्य देवो. क्षणात सान्वीच्या ओठांतून हुंदका बाहेर पडला. बाबा वेदनेने म्हणाले, त्यांनी तुझ्यासोबत हे काय केलं गं? आणि तूही मला काही सांगितलं नाहीस. सान्वीने डोळे वर केले. सांगून तरी काय फायदा झाला असता? मग हलकंसं असण्याचा प्रयत्न करत म्हणाली, कदाचित हे सगळं तरीही झालंच असतं. नशीब तर देव लिहितो ना. ती लगेच विषय बदलत म्हणाली,
तुमच्या पायाचं काय, आता बरं आहे ना? बाबा हसले. पाहिलंस ना, तुझ्यापर्यंत चालत आलो. सान्वीने त्यांचा हात डोळ्यांना लावला. मलाही खूप आनंद झाला बाबा. बाबाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मग उठत म्हणाले, चलतो आता. इतक्या लवकर? जेवण करूनच जाल. ती हट्ट करू लागली. फक्त तुला पाहायचं होतं. आता मनाला समाधान मिळेल. ते बाहेर पडू लागले. सान्वी घाईने म्हणाली, बाबा, राजवीरला वाईट वाटेल. तो तुमच्याबद्दल खूप बोलतो. बाबा हसले. तो मला भेटत असतो. खूप चांगला मुलगा आहे. सान्वी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. राजवीर तुमच्याकडे येतो? त्यानेच सांगितलं होतं की सान्वीला एकटं सोडू नका. सान्वी काही क्षण स्तब्ध झाली. मग हळूच बाबांचा हात पकडून विचारलं, बाबा, प्रार्थनांमध्ये खरंच ताकद असते ना? हो बाळा, प्रार्थना नशीबही बदलू शकतात. तिच्या आवाजात अश्रू दाटले. मग राजवीरसाठी प्रार्थना करा. बाबांनी तिला जवळ घेतलं. आता माझ्या सगळ्या प्रार्थना तुमच्या दोघांसाठीच आहेत. बाबांनी तिच्या कपडावर प्रेमाने हात ठेवला आणि निघून गेले. सान्वी मात्र तिथेच उभी राहिली, कसल्या तरी विचारात हरवलेली. इथे उभं राहून माझी वाट पाहिली जाते का? अचानक समोर चुटकी वाजली आणि ती दचकली. राजवीर तिच्या समोर उभा होता. बाबा आले होते? त्याने विचारलं. हो, त्यांनाच सोडायला आले होते. आत्ताच गेले. तू थांबवलं नाहीस? तो हलकासा नाराज झाला. माझ्याशी न बोलताच निघून गेले? सान्वीने त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं. तो हसला आणि तिच्या खांद्याभोवती हात ठेवत म्हणाला, चल बाहेर फिरायला जाऊ. ती त्याच्यासोबत चालू लागली, पण तिच्या मनात अजूनही बाबांचे शब्द घोळत होते. रात्री अचानक तिला कसल्याशा अनोळखी भीतीने जाग आली. तिच्या हातावर राजवीरची पकड खूप घट्ट होती. ती वळून त्याच्याकडे पाहू लागली. एसी सुरू असूनही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. ओठ घट्ट मिटलेले, जणू वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत होता. राजवीर? ती घाबरून उठून बसली. मी ठीक आहे, तो कसंबसं म्हणाला. पण काही क्षणांतच वेदना असह्य झाल्या. मी बाबांना उठवते. सान्वी अनवाणीच धावत बाहेर पडली. क्षणात संपूर्ण महाजन हाऊस जागं झालं. 10 मिनिटात त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. सान्वी घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. महाजन साहेब निर्विकार चेहऱ्याने सगळं पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. नेहमीसारखाच अटॅक होता, पण यावेळी वेदना खूप जास्त होत्या. ते नाराज स्वरात म्हणाले, तुम्ही लोक खूप उशीर करता. दिवसेंदिवस चान्सेस कमी होत चालले आहेत. महाजन साहेबांनी हताश नजरेने सान्वीकडे पाहिलं. सान्वीने नजर खाली घातली. जणू सगळा दोष तिचाच होता. डॉक्टर निघू लागले तशी ती घाईने म्हणाली, डॉक्टर, मला राजवीरबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिलं. घाबरलेली नाजूकशी मुलगी. मी त्यांची पत्नी आहे, तिने हलक्या आत्मविश्वासाने सांगितलं. ओह, या मग. डॉक्टरांशी सविस्तर बोलून ती परत आली तेव्हा पूर्ण शांत झाली होती. महाजन साहेब तिच्याकडे पाहत राहिले. त्यांना कल्पना होती डॉक्टरांनी काय सांगितलं असेल. आता तर डॉक्टरांनी खोटी आशा देणं सुद्धा बंद केलं होतं. ती येऊन शांतपणे महाजन साहेबांच्या बाजूला बसली. राजवीरने तिला पाहून हलकंसं हसू दिलं. एक नर्स त्याची काळजी घेत होती. काही वेळाने सान्वी हळू आवाजात म्हणाली, बाबा, तुम्ही घरी जा. फक्त बाबा का? आपण सगळेच जाऊ. राजवीर लगेच म्हणाला. महाजन साहेब अलगद म्हणाले, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुला काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. राजवीर त्रासलेल्या स्वरात म्हणाला, बाबा, तुम्हाला माहिती आहे ना मला हॉस्पिटलचं वातावरण किती आवडत नाही. आता मी ठीक आहे, चला ना घरी. सान्वी त्याचं बोलणं दुर्लक्षित करत म्हणाली, त्यांची काळजी करू नका, मी आहे ना इथे. महाजन साहेब काही केला जायला तयार नव्हते, पण शेवटी राजवीरच्या आग्रहामुळे गेले. राजवीरला 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्या काळात बाबा आणि अवनी भेटायला आले. अवनी खूप हळू आवाजात म्हणाली, तुझी आई यायची म्हणत होती, पण मी नाही आणलं. सान्वीच्या ओठांवर कटू हसू उमटलं. खूप बरं केलंस. ती पुढे बोलणार होती, पण शब्द अडकले. अवनीच्या डोळ्यात पाणी आलं. मला लाज वाटते त्यांना आई म्हणताना आणि अर्जुनला भाऊ म्हणताना. सान्वीने तिचा हात पकडला. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करत जा. आत्ता आपल्याला फक्त प्रार्थनांची गरज आहे. ती स्वतःला खूप सावरून बोलत होती. एका संध्याकाळी सान्वी पूजा करून परत आली तेव्हा राजवीरने तिला हाक मारली. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. आता वेदनांचं अंतरही कमी झालं होतं. तो फक्त स्वतःच्या इच्छाशक्तीवर टिकून होता. हो. ती त्याच्यासाठी औषधं आणि पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याजवळ आली. इकडे बस, राजवीरने बाजूला जागा करत म्हटलं. ती शांतपणे बसली.
राजवीर तिच्याकडे पाहत राहिला. तिचा चेहरा उतरलेला होता, डोळ्यात सततची चिंता. तू माझ्यासाठी खूप काळजी करतेस ना सान्वी? राजवीर, आधी औषध घ्या. तिने गोळी त्याच्यासमोर धरली. तो मंद आवाजात म्हणाला, तुला सगळं माहिती होतं, तरीही तू माझ्याशी लग्न केलंस का? ती त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हती. औषध घ्या प्लीज. राजवीर हसला, पण त्या हसण्यात थकवा होता. मी थकलोय सान्वी, या आयुष्याच्या परीक्षेला कंटाळलोय. त्याने डोळे मिटले. इथे रोज जगण्यासाठी किंमत द्यावी लागते. सान्वीने हलकेच त्याचे विस्कटलेले केस मागे केले. आत्ताच थकलात? मी असूनही? त्याने पूर्ण डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही तर माझ्यावर प्रेमाचे दावे करायचात ना, मग आता जगायचं. स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी. राजवीरच्या डोळ्यात हलकी चमक उमटली. कसं? तो कुजबुजला. राजवीर तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. तिची ती निरागस हट्टी इच्छा त्याला आतून स्पर्शून गेली होती. आपण लंडनला जातोय, सान्वी शांतपणे म्हणाली. राजवीर दचकला. लंडन? कशासाठी? ऑपरेशनसाठी, तिने अगदी ठाम आवाजात उत्तर दिलं. ऑपरेशन? राजवीर उठायचा प्रयत्न करू लागला, पण सान्वीने त्याला हलकेच थांबवलं. तुम्हाला जायलाच लागेल. मी आणि बाबा तुमच्यासोबत येणार आहोत, ती पुढे म्हणाली. महाजन बाबा फक्त ऑपरेशनपर्यंत थांबतील, मग परत येतील. राजवीर तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. तुमचे सगळे रिपोर्ट्स आधीच लंडनला पाठवले आहेत. डॉक्टर लवकरच ऑपरेशनची तारीख देतील. तो मंद हसला. म्हणजे तू सगळंच ठरवून टाकलंयस सान्वी? त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक उतरली. जगायची इच्छा तर त्याला त्या दिवशीच झाली होती, ज्या दिवशी त्याने सान्वीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी वाटलं होतं, या मुलीसोबत काही दिवस जगायला मिळालं तर मृत्यूही सहज वाटेल. पण आता तीच त्याला जगण्यासाठी भाग पाडत होती. राजवीर हळू आवाजात म्हणाला, माहिती आहे ना तुला, चान्सेस खूप कमी आहेत. सान्वीने त्याच्या डोळ्यात डोळे रोवले. हो, पण मी हा चान्स नक्की घेणार. तिचा आवाज खूप ठाम होता. बाबा म्हणतात ना, प्रार्थना नशीब बदलू शकतात. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा प्रार्थना कुठेतरी शांतपणे नवा दरवाजा उघडते. ती थोडी थांबली, मग हळू आवाजात म्हणाली, मी देवाकडे तुमच्याशिवाय दुसरं काहीच मागितलेलं नाही. राजवीर शांत झाला. औषध घ्या. आपल्याला जाण्यापूर्वी अजून खूप तयारी करायची आहे, सान्वीने प्रेमाने सांगितलं. यावेळी राजवीरने काही न बोलता औषधं हातात घेतली, पण त्याची विचारात हलवलेली नजर अजूनही तिच्यावरच स्थिर होती. सान्वी भेटली का? आईने अर्जुनला पाहताच विचारलं. अवनी मात्र दोघांकडे जळजळीत नजरेने पाहते आणि पुन्हा शिवणकामाकडे वाकली. अर्जुन नुकताच मुंबईहून परत आला होता आणि येताच महाजन हाऊसला जाऊन आला होता. तो चिडून चारपाईवर बसला. नाही, आईने आश्चर्याने विचारलं. का? ते लोक लंडनला गेलेत. लंडन? कशासाठी? मला काय माहिती, मला सांगून गेली का ती? तो चिडून म्हणाला. आई मात्र शांत होती. त्यात एवढं काय, मोठी माणसं आहेत, लंडनला येणं जाणं असतंच, ती सहजपणे म्हणाली. बरंच झालं, आपली सान्वीसुद्धा लंडन बघून येईन, अवनीने सुईतला दोरा तोडत म्हटलं. राजवीर भाऊ म्हणत होते ना, त्यांची आत्या तिथे राहते. अर्जुन लगेच संतापला. तुला कोणी विचारलं का? अवनी खांदे उडवत म्हणाली. मी तर सहज सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान त्याला अजून चिडवत होतं. कमाल आहे, भेटायलाही आली नाही आणि सरळ परदेशात निघून गेली. आई अजूनही आश्चर्यात होती. अवनी उपरोधिक हसली. कोणाला भेटायला आली असते? आईने तिला रागाने पाहिलं. तुझी ही अशुभ जीभ बंद ठेव. अवनी पुन्हा शांतपणे शिवणकाम करू लागली. आईने काहीतरी आठवल्यासारखं बाबांना आवाज दिला. ऐकलत? राजवीर शेवटच्या वेळी आला होता तेव्हा काही बोलला होता का बाहेर जाण्याबद्दल? बाबा मात्र हलकंसं असले आणि शांतपणे देवासमोर बसून पूजा करू लागले. आई वैतागली. हे बघा आता, अंथरुणातून उठले की थेट पूजेत बसतात. 5 वेळा पूजा करतात, पण यांची पूजा काही संपतच नाही, ती कुरकुरत म्हणाली. वयाच्या शेवटी साधू होण्याचा शौक लागलाय. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. मला भीती वाटते, ते लोक उपचारासाठीच लंडनला गेले नसतील ना? अर्जुनच्या चेहऱ्यावरही काळजी उमटली. आई मात्र स्वतःलाच समजावत म्हणाली, डॉक्टरांनी तर आधीच आशा सोडली आहे, उगाच मनाचं समाधान म्हणून गेले असतील. ती बटाटे चिरत सहजपणे बोलली. मग अवनीकडे वळली. चल आता ते शिवणकाम ठेव, उठ आणि मटण चढव. अवनी उठू लागली. आई अर्जुनला समजावत म्हणाली, तू काळजी करू नकोस बेटा, सगळं ठीक होईल. अवनीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तुमचं ठीक होणं म्हणजे कुणाच्या मृत्यूत लपलेलं आहे,
तिचा आवाज करवट झाला. मला आश्चर्य वाटतं. तुम्ही त्या माणसाच्या मृत्यूची वाट पाहताय जो सान्वीचा नवरा आहे. निघ इथून. आईने चप्पल उचलली. तेवढ्यात बाबांनी पूजा संपवून तिच्याकडे पाहिलं. देवाकडे चांगलं मागा, स्वतःसाठीही आणि इतरांसाठीही. ते शांत स्वरात म्हणाले. कोणाच्या नशिबात काय लिहिलंय कोणाला माहिती. मग त्यांनी अर्जुनकडे पाहिलं. हे जग म्हणजे एक धर्मशाळा आहे बेटा. आपण सगळे इथे थोड्या वेळासाठी थांबलेले प्रवासी. त्यांचा आवाज खूप शांत होता. एक दिवस अचानक सगळ्यांना निघून जायचं असतं, आठवणी मागे ठेवून. ते पुढे म्हणाले, म्हणून नात्यांना सुगंध द्या, प्रेमाला अमर करा. तुम्ही मुद्दाम अशा गोष्टी बोलता ना? सान्वीने रागाने राजवीरकडे पाहिलं. तो मात्र हसला आणि मान डोलावली. तू भांडतेस ना तेव्हा मला खूप छान वाटतं. सान्वीने त्रासलेल्या चेहऱ्याने मान हलवली. तुम्हीही ना अगदी विचित्र आहात. ती औषध काढायला लागली आणि राजवीर तिला पाहत शांतपणे हसत राहिला. माहितीये राजवीर, सान्वी हळू आवाजात म्हणाली, मी देवाकडे खूप प्रार्थना केली होती. माझ्या मनाची जमीन तुमच्या प्रेमासाठी कायम सुपीक राहू म्हणून. राजवीर तिच्याकडे एकटक पाहत राहिला. आणि तू काय मागायचीस देवाकडे? सान्वीच्या ओठांवर मंद हसू उमटलं. देवाने तुमचं आयुष्य मला द्यावं. क्षणात राजवीरच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. अशा प्रार्थना कोण करतं ग? हा माझा आणि माझ्या देवाचा विषय आहे. ती हलक्या हट्टाने म्हणाली. आता जास्त बोलायचं नाही. इतक्या लांब प्रवासानंतर आलात. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली आहे. तिने जबरदस्तीने त्याला औषध दिलं. खूप जुलमी आहेस तू, तो हसत म्हणाला. हो आहे. आता शांत झोपा. सान्वीने त्याच्यावर ब्लँकेट नीट पांघरलं. राजवीर हसत डोळे मिटून झोपला. ती मात्र आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत राहिली. कधी काळी एक वेगळी सान्वी होती आणि आजची ही सान्वी पूर्णपणे राजवीरच्या प्रेमात हरवलेली. प्रेम खरंच माणसाला इतकं बदलतं? तेवढ्या दरवाजावर टकटक झाले. हो बेटा, अर्जुन आला आहे. शेखर काका आत येत म्हणाले. क्षणभर तिचा हात केसांमध्येच थांबला. तिने मागे वळून बेडवर झोपलेल्या राजवीरकडे पाहिलं. औषधांच्या प्रभावाने तो गाढ झोपला होता. भिंतीवर त्यांच्या लग्नाचा मोठा फोटो लटकत होता. त्या फोटोमधल्या राजवीरच्या चेहऱ्यावरचं जिवंत आनंदी हास्य तिच्या नजरेत भरलं. मी झोपूच शकत नाही सान्वी. तुझा चेहरा पाहत राहतो. भीती वाटते. डोळे मिटले आणि तू नाहीशी झालीस तर? काही लोक इतके प्रिय असतात का सान्वी? जगण्यावर प्रेम करायला भाग पाडतात. तू भेटल्यापासून मला देवाकडे अजून काही वर्ष मागावीशी वाटतात. सान्वीने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं. लालसर तपकिरी साडीचा पदर नीट करत ती हळूहळू ड्रॉइंग रूममध्ये आली. अर्जुन बेचैनपणे सोफ्यावर बसला होता. तिला पाहताच तो झटकन उठला. सान्वी, तिने हात वर करून त्याला थांबवलं. बस. तिच्या आवाजात एक वेगळीच थंड शांतता होती. अर्जुन गप्प बसला. सान्वी समोरच्या सोफ्यावर बसली. कुठे होतीस तू इतके दिवस? तो आतुरतेने म्हणाला. फक्त 6 महिनेच तर झाले, ती निर्विकारपणे म्हणाली. तिच्या प्रत्येक हालचालीत आता एक वेगळाच रुबाब होता. जणू ती कायमच महाजन कुटुंबाचा भाग होती. 6 महिने फक्त असतात का? अर्जुन कटाक्ष टाकत म्हणाला. सान्वीने नेल पॉलिशकडे पाहत सहज उत्तर दिलं. आम्ही हनीमून ट्रिपवर गेलो होतो. पूर्ण युरोप फिरलो. अर्जुनच्या चेहऱ्यावर चिडचिड उमटले. तुला जायची काय गरज होती? मी नकार कसा देणार होते? तिने शांतपणे विचारलं. तुला कल्पना आहे मी कोणत्या यातनेतून गेलोय? मी सुद्धा गेले आहे, पण सगळं सोडून इथे येऊ शकत नव्हते. क्षणभर शांतता पसरली. तो आता कसा आहे? अर्जुनने विचारलं. ठीक आहे, आत्तापर्यंत तरी. त्याच्या आवाजात नकळत निराशा उतरली. सान्वीने त्याच्याकडे पाहिलं. खूप मोठी किंमत दिली आहे त्याने माझ्या प्रेमासाठी. हा बंगला, पुण्यातली जमीन, फार्म हाऊस. अर्जुनच्या डोळ्यात लोभ चमकला. खूप आहे सान्वी. आपल्या 7 पिढ्या बसून खातील. आता परत ये ना. त्या क्षणी सान्वीला जाणवलं, काही मिनिटांपूर्वी जो माणूस तिच्यासाठी वेडा झाला होता, तो आता पैशांसाठी बोलत होता. तिला तिच्या बाबांचं वाक्य आठवलं. जो माणूस पैशांसाठी प्रेम विकू शकतो, त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नकोस. तेवढ्यात नोकर चहा घेऊन आला. इकराम, सान्वी शांतपणे म्हणाली. माझ्या बेडरूमच्या साईड टेबलच्या वरच्या ड्रॉअरमध्ये पांढरं पाकिट आहे. जरा घेऊन ये. नोकर निघून गेला. त्याची खूप काळजी घेतेच दिसतंय, अर्जुन टोमणा मारत म्हणाला. सान्वीचा आवाज क्षणात कठोर झाला. त्यांनी माझी कमी काळजी घेतलेली नाही. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहिला. तू खूप बदलली आहेस सान्वी, पण खूप सुंदर दिसतेस. तिच्या ओठांवर हलकी स्मित रेषा उमटली. कुणाच्या प्रेमाचा परिणाम आहे? कोणाच्या? अर्जुनने सरळ तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. तेवढ्यात इकराम पाकिट घेऊन आला.
सान्वीने ते अर्जुनकडे पुढे केलं. हे राजवीरने दिले. काय आहे? 10 लाखांचा चेक. अवनीच्या लग्नासाठी. अर्जुनने थरथरत्या हातांनी पाकिट उघडलं. 10 लाख? राजवीरने स्वतः दिलं? हो, मी फक्त उल्लेख केला होता. ती शांतपणे उठून उभी राहिली. मला वाटतं आता तू निघशील. अर्जुन अजूनही त्या चेकच्या धक्क्यात होता. सुरुवातच अशी आहे तर पुढे काय होईल, तो मनातल्या मनात सुखावत होता. सान्वी, पुन्हा भेटून पुढचं ठरवू. मी कदाचित येऊ शकणार नाही, पण आईला एक आनंदाची बातमी नक्की सांग. कुठली? सान्वीच्या चेहऱ्यावर अभिमानाने उजळलेलं हसू उमटलं. लंडनमध्ये राजवीरचं ऑपरेशन झालं आणि देवाच्या कृपेने ते यशस्वी झालं. डॉक्टर म्हणाले आता राजवीर पूर्णपणे सामान्य आणि निरोगी आयुष्य जगू शकतील. अर्जुनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. काय? जे ऐकलंस तेच. ती अगदी शांत उभी होती. राजवीर ऑपरेशनसाठी तयार नव्हते, पण मी त्यांना तयार केलं. अर्जुन अवाक तिच्याकडे पाहत राहिला. सान्वी, मला विश्वास बसत नाही. बसणार तरी कसा? तिच्या ओठांवर उपहास उमटला. तू तर प्रत्येक क्षणी त्यांच्या मृत्यूची वाट बघत होतास ना? अर्जुनचा चेहरा लाल झाला. तू काय बोलतेस? सान्वीचा आवाज आता धारदार झाला. मी हे म्हणते मिस्टर अर्जुन, तुमचं सगळं षडयंत्र संपलं. ज्याला देव राखतो त्याला कुणी मारू शकत नाही. सान्वीच्या आवाजात आता टोकाची तुच्छता, परकेपणा आणि थंड अजनबीपणा उतरला होता. स्वार्थी लोकांच्या आयुष्याची झोडी कायम रिकामीच राहते अर्जुन. कारण जे लोक प्रेम विकतात ना, त्यांच्याकडून प्रेम असंच सूड घेतं. ती 2 पावलं पुढे येऊन त्याच्या समोर उभी राहिली. ज्या क्षणी माझं प्रेम तुझ्याविषयीच्या तिरस्कारात बदललं आणि मी तुला चपराक मारली होती, त्या क्षणी मी ठरवलं होतं, 6 महिने असोत किंवा 6 वर्ष, जर राजवीर माझ्या संपूर्ण आयुष्याचं नशीब बनले नाहीत, तरीसुद्धा मी तुझ्याकडे परत येणार नाही. तिच्या शब्दात पेटलेला द्वेष अर्जुनला अक्षरशः जाळून गेला. सान्वी, तू असं करू शकत नाहीस. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. तो जवळजवळ ओरडलाच. पण आता सगळी बाजी उलटली होती. नाही. सान्वीचा आवाज तलवारीसारखा धारदार झाला. हे सगळं मी माझ्यासाठी केलं. आणि आता तू इथून निघून जा आणि पुन्हा कधी या घराकडे वळूनही पाहू नकोस. ती आणखी कठोर स्वरात म्हणाली. तुझा चेहरा तर दूर, तुझी सावलीसुद्धा मला या घरात नको आहे. तिच्या आवाजात जणू आकाशातल्या विजांचा कळकळाट मिसळला होता. सान्वी, देवासाठी माझं ऐक. अर्जुन घाईने तिच्या समोर आला. इकराम. सान्वीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. नोकर लगेच धावत आला. या माणसाला बाहेरचा रस्ता दाखवा आणि यापुढे हा पुन्हा इथे दिसला तर काय करायचं ते विचारायची गरज नाही. तिच्या अंतिम स्वरात कोणतीही माफी नव्हती. सान्वी. अर्जुन तडफडला, पण इकरामची पकड त्याच्या हातावर घट्ट बसली होती. हरलेला, तुटलेला अर्जुन तिथून निघून गेला. सान्वीने खोल श्वास घेतला आणि मागे वळली, पण क्षणात थबकली. महाजन साहेब दुसऱ्या दरवाजाजवळ उभे होते. कधीपासून ते सगळं ऐकत होते तिलाच कळलं नव्हतं. ती हलकेच गोंधळली. मग मान खाली घालून हळूहळू त्यांच्या जवळ आली. काही क्षण शांत राहून ती मंद आवाजात म्हणाली, बाबा, मी हे सगळं तुमच्याकडून काही मिळवण्यासाठी केलं नाही. तिचा आवाज थरथरला. मी हे केलं कारण मला राजवीरवर प्रेम झालं आहे. हे बोलून ती एक क्षणही थांबली नाही. वळली आणि धावतच तिथून निघून गेली. महाजन साहेब मात्र जागच्या जागी उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सान्वी, तू माझ्या आयुष्यातली सर्वात अनमोल आणि एकमेव आनंदाची गोष्ट वाचवलीच. त्यांच्या ओठांवर थरथरती प्रार्थना उमटली. या घरात तुझं येणं हा एक चमत्कार होता आणि राजवीरचं ऑपरेशन यशस्वी होणं दुसरा चमत्कार. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये आता विनवणी नव्हती. त्या अश्रूंमध्ये समाधान होतं, कृतज्ञता होती आणि देवापुढे नतमस्तक झालेलं मन होतं. त्या रात्री महाजन बंगल्याच्या अंगणात मंद वारा वाहत होता. तुळशी समोरचा दिवा शांतपणे लुकलुकत होता. वर आकाशात चंद्र पांढरा शुभ्र चमकत होता आणि त्या प्रकाशात सान्वी राजवीरच्या शेजारी उभी होती. राजवीरने तिचा हात हलकत हातात घेतला. काय विचार करतेस? सान्वी हलकसं हसली. हेच की आयुष्य किती विचित्र असतं ना. कधी कधी ज्यांना आपण आपलं समजतो तेच आपल्याला तोडून जातात आणि काही लोक अचानक येऊन तुटलेलं आयुष्य पुन्हा जगायला शिकवतात. राजवीर तिच्याकडे पाहत राहिला. त्या दोघांच्या शांत नजरेत आता कोणतीही भीती नव्हती, फक्त विश्वास होता. दूर मंदिरात आरती सुरू झाली. घंटांचा आवाज हवेत विरघळला. महाजन साहेब बाल्कनीत उभे राहून त्या दोघांकडे पाहत होते. त्यांच्या ओठांवर समाधानाचं स्मित होतं. काही जखमा कधीच पूर्ण भरत नाहीत, पण प्रेम त्यांच्यावर जगण्याचा सुंदर फुंकर नक्की घालू शकतं. आणि कधीकधी देव आपल्याला सर्वात मोठं सुख तेव्हा देतो
जेव्हा आपण स्वार्थ, लोभ आणि खोट्या मोहापासून दूर जाऊन खऱ्या प्रेमाचा अर्थ समजून घेतो. कारण ज्या प्रेमात त्याग असतो, विश्वास असतो आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला विसरण्याची ताकद असते, ते प्रेम कधी हरत नाही. आणि जे लोक प्रेमाला सौदा समजतात, त्यांच्या हातात शेवटी रिकामेपणाच उरतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. सान्वीने जे केलं ते योग्य होतं का, की तिला तिच्या आधीच्या प्रियकर अर्जुनकडेच राहायला हवं होतं, हे मला कमेंट करून नक्की कळवा. आशा आहे तुम्हाला आपली संपूर्ण कथा आणि या संपूर्ण कथेचे 4ही भाग आवडले असतील. धन्यवाद. भेटूया अशाच एका रोमांचक आणि मनोरंजक कथेत.